आज आपण एका अशा भारतीय शोधाबद्दल बोलणार आहोत जो खरं तर क्रांती घडू शकतो. विचार करा, एक अशी गाडी जी पेट्रोल किंवा डिझेलवर नाही तर चक्क पाण्यावर चालते असा दावा केला जातोय. पण खरंच असं होऊ शकतं का? पाण्यावर चालणारी गाडी? या दाव्यात कितपत तथ्य आहे? चला तर मग या अद्भुत वाटणाऱ्या शोधामागचं सत्य काय आहे ते आपण शोधून काढूया. तर ही गोष्ट आहे मोहम्मद रईस मरकानी यांची. हे मध्य प्रदेशातले एक मेकॅनिक आहेत आणि गंमत म्हणजे त्यांच्याकडे इंजिनिअरिंगची कोणतीही औपचारिक डिग्री नाहीये, पण जिद्द जबरदस्त. आपल्या याच जिद्दीच्या जोरावर तब्बल 5 वर्ष मेहनत करून त्यांनी हा शोध लावला असं म्हटलं जातंय. आता बघा, या गाडीचं सगळ्यात मोठं आकर्षण काय असेल तर तो म्हणजे तिचा खर्च. दावा असा आहे की ही गाडी चालवायला प्रति किलोमीटर फक्त 3 रुपये लागतात. खरंच विश्वास बसणार नाही, नाही का? थांबा, इतकंच नाही, एकदा इंधन भरलं की ही गाडी चक्क 60 किलोमीटरपर्यंत धावू शकते असंही म्हटलंय. आणि हे इंधन म्हणजे काय? तर फक्त 25 किलो पाणी आणि 4 किलो एका विशेष केमिकलची गरज लागते. आणि स्पीडचं काय? तर या गाडीचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर्स आहे. म्हणजे लहान गाड्यांसाठी हा वेग अगदी सामान्य आहे, बरोबर? आणि त्यामुळेच हा सगळा दावा थोडा खरा वाटायला लागतो. पण मग प्रश्न उरतोच, ही गाडी खरंच फक्त पाण्यावर चालते? तर नाही. या चमत्कारामागे एक गुपित दडलंय, एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जे या गाडीचं खरं इंधन आहे. तर ही आहे ती प्रक्रिया. होतं काय की एका टाकीत कॅल्शियम कार्बाईड टाकलं जातं, त्यात पाणी मिसळलं जातं आणि या दोन्हींच्या रिॲक्शनमधून तयार होतो एक अत्यंत ज्वालाग्रही गॅस, ॲसिटिलीन गॅस. म्हणजे गाडी चालते या गॅसवर. पाणी हे इंधन नाही तर या केमिकल रिॲक्शनमधला फक्त एक भाग आहे. आता हा ॲसिटिलीन गॅस काही पेट्रोल डिझेलसारखं सामान्य इंधन नाहीये. याचा वापर सहसा कुठे होतो? तर वेल्डिंगसाठी किंवा खाणकामासारख्या मोठ्या इंडस्ट्रीयल कामांमध्ये. मग विचार करा, अशा गॅसचा वापर गाडीच्या इंजिनसाठी करणं हे किती मोठं धाडस आणि किती मोठा धोका असू शकतो. आणि इथूनच या पूर्ण कहाणीला एक गंभीर वळण लागतं. कारण गाडीत वापरली जाणारी हीच केमिकल रिॲक्शन एका अत्यंत धोकादायक आणि बॅन केलेल्या गोष्टीशी जोडलेली आहे. आणि हे बघा, हे खरंच धक्कादायक आहे. पाण्यावर चालणाऱ्या गाडीचं इंधन बनवणारी प्रक्रिया आणि धोकादायक बॅन असलेली कार्बाईड गन पेटवणारी प्रक्रिया अगदी तंतोतंत सारखीच आहे. दोन्हीकडे कॅल्शियम कार्बाईड आणि पाणी एकत्र येऊन ॲसिटिलीन गॅस तयार होतो. आणि हा धोका किती खरा आहे? द टाइम्स ऑफ इंडियाची ही बातमी बघा. यात स्पष्ट म्हटलंय की मध्य प्रदेशात दिवाळीच्या काळात अनेक मुलांना या प्रतिबंधित कार्बाईड गनमुळे गंभीर दुखापत झाली. म्हणजे या प्रक्रियेची धोकादायकता किती मोठी आहे याचा अंदाज येतो. ठीक आहे, तर आता आपण पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊया. पाण्यावर गाडी चालवणं याबद्दल आपलं बेसिक सायन्स काय सांगतं? चला जरा तज्ज्ञ काय म्हणतात ते बघूया. तर MIT स्कूल ऑफ इंजिनिअरिंग काय म्हणतं की पाण्याचा मॉलिक्यूल म्हणजे पाण्याचा कण हा खूप स्टेबल असतो. त्याला तोडून ऊर्जा मिळवण्यासाठी जेवढी एनर्जी लागते ती त्यातून मिळणाऱ्या एनर्जीपेक्षा खूप जास्त असते. म्हणजे काय? तरी ह्या प्रक्रियेत ऊर्जा तयार होण्याऐवजी उलट खर्च होते. सोप्या शब्दांत सांगायचं तर निव्वळ पाण्यापासून नेट एनर्जी मिळवणं शक्य नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? तर ऊर्जा पाण्यामधनं येतच नाहीये, ती येतेय कॅल्शियम कार्बाईड आणि पाण्याच्या केमिकल रिॲक्शनमधनं. याचाच अर्थ ही गाडी पाण्यावर चालणारी गाडी नाही तर कॅल्शियम कार्बाईडवर चालणारी गाडी आहे. पाणी इथे फक्त एक रिॲक्टंट आहे, इंधन नाही. पण याचा अर्थ असा नाही की पाण्यापासून ऊर्जा मिळवण्याचं स्वप्न पूर्णपणे चुकीचं आहे. उलट या क्षेत्रात खूप खरं आणि महत्त्वाचं संशोधन सुरू आहे. चला या खऱ्याखुऱ्या आणि रोमांचक विज्ञानाबद्दल थोडं जाणून घेऊया. तर वैज्ञानिक HHO नावाच्या एका गॅसवर काम करत आहेत. हा गॅस पाण्यापासूनच मिळवला जातो. पण एक महत्त्वाचा फरक आहे. तो प्राथमिक इंधन म्हणून वापरला जात नाही तर तो एक ॲडिटिव्ह म्हणून, म्हणजे एक मदतनीस म्हणून वापरला जातो. डिझेलसारख्या पारंपरिक इंधनांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी. आणि खरं विज्ञान कधीही असं सोपं सरळ सोट नसतं. त्यात अनेक गुंतागुंती असतात.
जसं की काही अभ्यासांमधनं असं दिसतंय की HHO टेक्नॉलॉजीमुळे कार्बन मोनॉक्साईड सारखं प्रदूषण कमी होऊ शकतं, पण त्याच वेळी NOx म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड सारखं दुसरं उत्सर्जन वाढूही शकतं. म्हणजे इथे एक ट्रेड ऑफ आहे. एक समस्या सोडवताना दुसरी निर्माण होऊ शकते. आणि याच क्षेत्रातलं भविष्य काय असू शकतं? तर हायड्रोजन ऑन डिमांड नावाची एक नवीन संकल्पना पुढे येत आहे. स्वच्छ ऊर्जेसाठी हा एक खूप इंटरेस्टिंग दृष्टिकोन आहे. यात काय होतं की हायड्रोजन वायू साठवून ठेवण्याऐवजी जिथे गरज आहे तिथे म्हणजे गाडीमध्येच तो तयार केला जातो. यामुळे हायड्रोजनच्या वाहतुकीचा खर्च आणि त्यातले धोके दोन्ही टाळता येतात. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा प्रश्न उरतोच. जेव्हा एखादी गोष्ट खरी वाटण्यापलीकडची खूपच चांगली वाटते, तेव्हा जास्त मौल्यवान काय असतं? त्यामागे असलेलं एक प्रेरणादायी स्वप्न की मग वैज्ञानिक सत्य जे कदाचित थोडं कटू असेल?